तुमची रास जर मकर असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी. पहा मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा संदेश ठरू शकतो. ज्यांनी वर्षानुवर्ष फक्त आणि फक्त संघर्ष पाहिला, ज्यांच्या नशिबात सुखाचा एक क्षण यायच्या आधी दुःखाचे 10 डोंगर उभे राहिले, अशा मकर राशीच्या व्यक्तींसाठी आज साक्षात ब्रह्मांडातून एक अत्यंत गुप्त आणि शक्तिशाली संकेत मिळणार आहे. तुमच्या घरात सुखसमृद्धी आणि गमावलेला मानसन्मान परत येऊन एक अशी व्यक्ती येणार आहे जिचं नाव ऐकताच तुमच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागतील. ही व्यक्ती कोण आहे, ती तुमच्या आयुष्यात कधी प्रवेश करणार आहे आणि तिच्या येण्याने तुमच्या नशिबाचं कुलूप कसं उघडणार आहे, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आजचा हा व्हिडिओ चुकूनही मधीच सोडू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट ज्ञान नेहमीच विनाशकारी असतं आणि आजची ही वेळ तुमच्या आयुष्याला एक नवा मार्ग दाखवणारी ठरणार आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं गुरुदत्त या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त लिहायला मात्र विसरू नका. आणि हो मंडळी, सबस्क्राईब केलं असेल तर तुम्ही बेल आयकनला जर प्रेस केलं नसेल तर आत्ताच बेल आयकनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधी मी मकर राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही विचार करा, आजवर तुम्ही सगळ्यांना भरपूर प्रेम दिलं, पण त्या बदल्यात तुम्हाला काय मिळालं? ज्यांच्यासाठी रक्ताचं पाणी आटवलं. पहा मंडळी, ज्यांच्यासाठी तुम्ही स्वतःचं रक्त आटवलं, ज्यांच्या अडचणीच्या काळात स्वतःचे खिसे रिकामे करून मदत केली, त्यांनीच ऐनवेळी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला ना? तुमच्यासोबतही असं घडलं आहे का की ज्या व्यक्तीवर तुम्ही जगापेक्षा जास्त विश्वास ठेवला त्यांनीच तुमचा विश्वास कवडीमोल केला? मकर राशीचे लोक मनाचे अतिशय साफ असतात. कोणाचंही वाईट त्यांच्या मनात नसतं, पण याच साधेपणाचा जगाने नेहमीच गैरफायदा घेतला. तुमच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला, रात्रीची झोप उडाली, घरात किरकोळ कारणावरून भांडण होऊ लागली, तरीही तुम्ही चेहऱ्यावर हसू ठेवून जगताय. पण आता या सर्व त्रासांचा अंत होणार आहे. न्यायदेवता शनी महाराजांची वक्रदृष्टी आता संपत आली असून तुमच्या कर्माचं फळ देण्याची वेळ आली आहे. पण त्याआधी तुम्हाला एक अत्यंत गूढ रहस्याचा उलगडा करावा लागेल, जे तुमच्या घरातील त्या एका खास व्यक्तीशी जोडला आहे. हा व्हिडिओ पुढे पाहत असताना तुम्हाला जाणीव होईल की तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेमागे साक्षात ब्रह्मांड आणि स्वामी समर्थांची एक फार मोठी योजना आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की एवढं संकट येऊनही तुम्ही आजपर्यंत कसे टिकून आहात? जेव्हा तुम्ही रात्रीचे एकटे बसून रडला आहात, तेव्हा तुम्हाला वाटलं की आता सगळं संपलं, तेव्हा अचानक कुठून तरी एक अद्भुत ताकद तुम्हाला मिळाली आणि तुम्ही पुन्हा उभे राहिलात. पण कोणतीही योगायोग नाही, तर तुमच्या पाठीशी उभी असलेली एक अदृश्य शक्ती आहे, जी आता एका मानवी रूपात तुमच्या घरात प्रवेश करणार आहे. ही व्यक्ती कोण असू शकते याचा तुम्ही कधी शांतपणे डोक्याने विचार केला आहे का? ती तुमच्या रक्ताच्या नात्यातली आहे की एखाद्या जुना मित्र आहे की संपूर्ण अनोळखी व्यक्ती आहे? या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये पुढे लपलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ एकही सेकंद स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. मकर राशीच्या लोकांचा स्वभाव हा हिऱ्यासारखा असतो, जितका घासला जाईल तितका तो जास्त चमकतो. गेल्या काही वर्षात तुम्ही जे काही भोगलं आहे ते एखाद्या नरकापेक्षाही कमी नव्हतं. पैशाची चणचण तर एवढी होती की स्वतःच्या हक्काच्या पैशासाठी तुम्हाला दुसऱ्यांसमोर हात पसरावे लागले. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचं श्रेय दुसऱ्यानेच लाटलं आणि तुम्हाला फक्त अपमान सहन करावा लागला. व्यवसायात भागीदारीने फसवणूक केली आणि घरातल्या लोकांनी देखील तुम्हाला दोषी ठरवलं. अशा वेळी मनात विचार येतो की देवा, मी असं काय पाप केलं होतं की माझ्याच वाटेला हे सगळं आलं? पण मकर राशीच्या मंडळीनं खचून जाऊ नका, कारण जेव्हा सोन्याला अग्नीत टाकलं जातं तेव्हा त्याचं कुंदन होतं.
शनिदेवाने तुमची परीक्षा घेतली आणि तुम्ही त्या परीक्षेत उत्तीर्ण झाला आहात. आता तुमच्या जीवनात सुख आणि समाधानाचा सूर्य उगवणार आहे आणि या सूर्याची पहिली किरण घेऊन ती एक भाग्यवान व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करणार आहे. आता इथेच एक सगळ्यात मोठा सस्पेन्स तयार होतोय. ती व्यक्ती जेव्हा तुमच्या आयुष्यात येईल मंडळी, ती व्यक्ती जेव्हा तुमच्या आयुष्यात येईल तेव्हा ती स्वतःसोबत कोणतीही श्रीमंती किंवा पैसा घेऊन येणार नाही. सुरुवातीला कदाचित तुम्हाला ती व्यक्ती अगदी सामान्य वाटेल किंवा कदाचित ती आधीपासूनच तुमच्या अवतीभोवती असेल आणि तुम्ही तिच्याकडे दुर्लक्ष करत असाल. स्वामींचे हे संकेत तुम्हाला मिळाले आहेत का? काही दिवसापासून तुमच्या घरात काही विचित्र पण सकारात्मक बदल घडत आहेत. जसं की पहा ना मंडळी, घरात अचानक मंद सुगंध येणे, जसं की अगरबत्तीचा, चाफ्याचा. आपण जर अगरबत्ती लावली नाही तरी पण आपल्याला अगरबत्तीचा वास येणे, चाफ्याचा वास येणे, सकाळी उठल्या उठल्या प्रसन्न वाटणे किंवा एखाद्या व्यक्तीचा आवाज ऐकल्यावर मन शांत होणे. जर असे संकेत मिळत असतील तर समजून जा की ती व्यक्ती तुमच्या अगदी जवळ आली आहे. ती व्यक्ती तुमच्या घरात पाऊल ठेवताच तुमच्या घरातील नकारात्मकता जी वर्षानुवर्ष ठाण मांडून बसली होती ती एका रात्रीत गायब होईल. या व्यक्तीच्या नावाचं पहिलं अक्षर काय असेल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र अजिबात विसरू नका, कारण ते अक्षर तुमच्या नशिबाची गुरुकिल्ली आहे. एक छोटीशी गोष्ट ऐका. एका गावात एक गरीब माणूस राहत होता ज्याची रास मकर रास होती मंडळी. छोटीच गोष्ट आहे, नक्की आवर्जून ऐका मंडळी. त्यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणे काम केलं पण नशिबाने कधीच साथ दिली नाही. कर्जबाजारी होऊन तो अगदी आत्महत्येच्या विचारापर्यंत पोहोचला होता. एक दिवस त्याच्या घरात एक लहान बाळाचा जन्म झाला किंवा असं म्हणा की एक अशी व्यक्ती त्याच्या आयुष्यात आली जिने त्याचं संपूर्ण जगच बदलून टाकलं. त्या व्यक्तीचं आगमनानंतर अचानक त्याचे रखडलेले पैसे परत मिळाले. ज्या व्यवसायात तो तोट्यात चालला होता तिथे प्रचंड नफा झाला. हे कसं घडलं? याला म्हणतात भाग्य बदलणारी व्यक्ती. तुमच्याही आयुष्यात मंडळी, तुमच्याही आयुष्यात अगदी असंच घडणार आहे. ती व्यक्ती तुमच्या जीवनात येताच तुमच्या करिअरमध्ये अशी झेप बसेल की ज्या लोकांनी कालपर्यंत तुम्हाला नावं ठेवली तेच लोक आज तुमच्याशी नातं जोडायला पुढे येतील. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, ही व्यक्ती तुमच्या घरात येण्यापूर्वी साक्षात स्वामी समर्थ तुम्हाला 3 अत्यंत महत्त्वाचे संकेत देणार आहेत. हे संकेत जर तुम्ही ओळखले नाही तर आलेली संधी तुम्ही गमावून बसाल. म्हणूनच म्हणते, हा संदेश, हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत नक्की पहा. पहिला संकेत असा असेल की तुमच्या स्वप्नात वारंवार पाण्याचे स्रोत जसे की नदी, समुद्र किंवा विहिरीत दिसू लागेल. पाणी हे समुद्राचं प्रतीक आहे. दुसरा संकेत म्हणजे तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर किंवा मुख्य दारावर अचानक एखादी गाय किंवा पाखरे येऊन लागतील. आणि तिसरा मोठा सर्वात संकेत म्हणजे तुम्हाला अचानक जुन्या मित्राची किंवा अशा लोकांची आठवण येईल ज्यांना तुम्ही अनेक वर्षापासून विसरला आहात. हे जे 3 संकेत आहेत मंडळी, हे जे 3 संकेत आहेत तुम्हाला मिळत असतील तर समजा त्या चमत्कारी व्यक्तीच्या आगमनाची वेळ झाली आहे. आता तुमच्या मनात उत्सुकता शिगाला पोहोचली असेल की ती व्यक्ती नेमकी आहे तरी कोण? ती व्यक्ती तुमच्या घरात कोणतं नातं घेऊन येणार आहे? ती तुमची जीवनसाथी असू शकते, तुमचं अपत्य असू शकतं, तुमचा एखादा सच्चा मित्र असू शकतो किंवा एखादी अशी व्यक्ती जिच्यावर तुम्ही कधीच विश्वास ठेवला नव्हता. या व्यक्तीच्या येण्याने तुमच्या कौटुंबिक जीवनात जे वादविवाद चालू होते, कोर्ट कचेरीचे फेरे चालू होते, ते कायमचे मिटणार आहेत. घरातल्या ज्या व्यक्ती आजारपणाने ग्रासल्या होत्या त्यांच्या प्रकृतीत आश्चर्यकारक सुधारणा होईल. पैशाचा प्रभाव असा वाढेल की तुम्हाला कपाटात पैसे ठेवायला देखील जागा कमी पडेल. आजवर जे लोक तुमच्या पाठीमागे तुमचे टिंगलटवाळी करायचे तेच लोक तुमच्यासमोर हात जोडून उभे राहतील. हा सगळा त्या एकाच व्यक्तीच्या भाग्याचा आणि पुण्याचा प्रभाव असेल. मकर राशीच्या मंडळींनो आणि बहिणींनो, ताईंनो, दादांनो, तुम्ही आजपर्यंत खूप सोसलं आहे. कधी रात्री उपाशी पोटी झोपला तर कधी पैशाभावी स्वतःच्या मुलांची इच्छा पूर्ण करू शकला नाही. त्या प्रत्येक वेळी तुमच्या डोळ्यात आलेलं पाणी शनिदेवाने पाहिलं आहे. शनिदेव हे न्यायाचे राजे आहेत. ते कधीही कोणावर अन्याय करत नाहीत. त्यांनी तुमच्या संयमाची परीक्षा घेतली आहे आणि आता ते तुम्हाला राजा बनवायला निघाले आहेत. ते विशेष व्यक्ती तुमच्या आयुष्यात
येऊन तुमच्या प्रत्येक समस्याचं निवारण करणार आहे. करिअरमध्ये तुम्हाला अशी गुप्त संधी मिळेल जी तुमच्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य संपवून टाकेल. व्यवसायात नवीन मार्ग मोकळे होतील आणि नोकरी करणाऱ्याला अचानक मोठी उत्पन्नती मिळेल. हा कोणताही खोटा दिलासा नाही, तर ग्रहाची बदलती चाल आणि स्वामींची थेट कृपा याचं हे जिवंत लक्षण आहे. पण ती व्यक्ती कोण आहे हे सांगण्यापूर्वी मला तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची चेतावणी द्यायची आहे. जेव्हा ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल मंडळी, जेव्हा ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल तेव्हा तुमच्या अहंकार येता कामा नये. जर तुम्ही गर्वाने वागलात किंवा त्या व्यक्तीचा अपमान केला तर आलेलं भाग्य पुन्हा पाठ फिरून निघून जाईल. ती व्यक्ती अत्यंत साधी, निष्पाप आणि देवावर अपार श्रद्धा ठेवणारी असेल. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज असेल. तिचं नाव ऐकताच तुमच्या डोळ्यात पाणी येईल, कारण ती दुसरी कुणी नसून तुमच्या आयुष्यातील तीच व्यक्ती आहे जिने तुमच्यासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग केला आहे. ती तुमची आई असू शकते, ती तुमची पत्नी असू शकते, किंवा तुमचा तो मुलगा असू शकतो, किंवा तुमची मुलगी असू शकते, ज्यांच्या भविष्यासाठी तुम्ही अहोरात्र कष्ट करत आहात. किंवा कदाचित ती अशी एखादी व्यक्ती आहे जी गुरुमाऊलीच्या रूपाने तुमच्या आयुष्यात मार्गदर्शक बनून येणार आहे. या रहस्यमय व्यक्तीच्या नावाचं पहिलं अक्षर स, म, क किंवा अ या अक्षरापासून सुरू होणार असू शकतं. जेव्हा ही अक्षरं तुमच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येतील तेव्हा समजून जा की तुमचा सुवर्णकाळ सुरू झाला आहे. आता वेळ आली आहे स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवण्याची. जे काही घडलं ते विसरून जा आणि येणाऱ्या भविष्याचं स्वागत खुल्या हाताने करा. स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा संदेश आज मकर राशीच्या प्रत्येक व्यक्तीसाठी लागू होतोय. तुमच्या घरातील मंडळी, तुमच्या घरातील दारिद्र्य संपणार, कलेश मिटणार आणि आनंदाची कारंजी थुरथुई नाचणार. हा स्वामींचा शब्द आहे. जर तुम्हाला स्वामींवर आणि स्वतःच्या कर्मावर पूर्ण विश्वास असेल तर या देवी शक्तीचा आदर करा. तुमच्या आयुष्यात होणाऱ्या अद्भुत बदलाचे साक्षीदार होण्यासाठी स्वतःला तयार करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल, तुमच्या भावनांना स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. आणि हो मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त.